खामगाव जालना नवीन रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात निधी द्यावा. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार श्वेता महालेंची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी. इंग्रज काळापासून प्रलंबित असलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार श्वेता महाले यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दीर्घकाळापासूनची नागरिकांची मागणी असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग 2014 मध्ये खामगाव येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने 15 मार्च 2024 रोजी एकूण खर्चाच्या 50% वाट्यास मान्यता देत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात निधीची तरतूद व्हावी यासाठी दिल्ली येथे रेल्वे मंत्र्यांची भेट घेण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागांना जोडणारा आहेच, शिवाय मध्य रेल्वे व दक्षिण मध्य रेल्वे यांना थेट जोडेल. तसेच बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ, लोणारचे जागतिक कीर्तीचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आणि शेगाव येथील संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ असल्याने पर्यटन, व्यापार, कृषी आणि औद्योगिक विकासाला या रेल्वे मार्गामुळे मोठी चालना मिळणार आहे.